आपणा सर्वांना नमस्कार. मी रुद्रशेखर जोशी, केसरीनंदन आध्यात्मिक यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण या व्हिडिओ जाणून घेऊया पद्मपुराणात वर्णित असलेल्या अधिक मासाचे महात्म्य. हे एका स्वतंत्र ग्रंथात उपलब्ध आहे, ज्याचे नाव आहे श्री अधिक मास महात्म्य ग्रंथ. यात एकूण 30 अध्याय असून 31वा अध्याय कसाध्याय आहे. पहिल्या अध्यायाच्या सुरुवातीला श्री गणेश, श्री सरस्वती देवी, श्री गुरुदेव व श्री जनता जनार्दनास नमस्कार करून अध्यायास सुरुवात केली आहे. याचप्रमाणे सुरुवात सर्व अध्यायांची आहे. पहिल्या अध्यायात 11व्या ओळीपासून कथा सुरू होते. भारतात एक सर्वश्रेष्ठ पावनभूमी वन आहे, ते म्हणजे नैमिषारण्य होय. तेथे एकदा ऋषी शुकेंद्र, गालव, कौशिक, अत्री, भार्गव, वसु, कौंडिन्य असे अनेक ऋषी जमले होते. त्यांनी विद्वान कथाकार सुतांना विचारले, महाराज, या कलियुगात प्रत्येक व्यक्तीकडून नित्य पापे होतच असतात. काही कळत न कळत होतात, तर काही पापे ठरवून सुद्धा केली जातात. पण तरी देखील अशा सर्व सांसारिक जीवन जगत असलेल्या मानवांचे अल्प स्वल्प पूजापाठ, दान धर्म करून त्यांना भगवंताची कृपा प्राप्त होईल, सुख, समाधान, आनंद, शांती प्राप्त होईल व त्यांचे रोग, व्याधी, संकटे नष्ट होतील व शेवटी मोक्ष प्राप्त होईल, असा काहीतरी उपाय सांगावा. ऋषींनी सांगितले, हे श्रेष्ठ ऋषीवर, अशा सर्व लोकांनी अधिक महिन्यात सांगितलेले दान धर्म, पूजा अर्चा करावी. कारण ह्या महिन्यात जे काही केले जाईल त्याचे फल अधिकस्य अधिकम फलम ह्या न्यायाने प्राप्त होते. तेव्हा ऋषीवरांनी विचारले, हा अधिक महिना म्हणजे काय? तो केव्हा येतो? कसा येतो? त्यात कोणती व्रते आहेत? त्यात कोणत्या कथा आहेत? त्या आम्हाला सांगाव्यात. तेव्हा सुतांनी सांगितले, ऋषीवर, सृष्टीची कालगणना चांद्रवर्ष व सूर्यवर्ष अशा 2 प्रकारे होते. या दोन्हींमध्ये 11 दिवसांचा फरक असतो. तो भरून काढण्यासाठी अधिक मासाची निर्मिती झाली, म्हणून यास अधिक मास असे म्हणतात. या महिन्यात सूर्यसंक्रमण होत नाही, वातावरण मलिन असते, त्यामुळे हा महिना सांसारिक शुभ कार्य करण्यास अशुभ आहे असे शास्त्रकारांनी ठरवले. तेव्हा त्यास मलमास असे नाव दिले. ते ऐकून दुःखी कष्टी झाला व भगवान श्रीकृष्णांकडे गेला. त्यांना सर्व वृत्तांत सांगितला. तेव्हा त्यांनी त्याचे कल्याण केले व त्यास पुरुषोत्तम मास असे नाव दिले. तसेच या महिन्यात स्नान, दान, ध्यान, जप, तप, नामस्मरण, दीपदान, अपूपदान म्हणजे अनारसे, तसेच गोदान अशी अनेक दाने आहेत. त्यापैकी जी व्यक्ती जे दान करेल त्या व्यक्तीस अनेक पटींनी पुण्य प्राप्त होईल असे सांगितले आहे. या महिन्यात ब्राह्मणास ज्या वस्तुपदार्थांचे दान दिले जाईल त्यानुसार उपासकास पुण्य प्राप्त होईल असे भगवान श्रीकृष्णाने अधिक महिन्यात सांगितले व सुतांनी ऋषींना सांगितले. येथे अधिक मास महात्म्य ग्रंथाचा पहिला अध्याय पूर्ण झाला. अध्याय 2 मध्ये माता लक्ष्मीने भगवान विष्णूंना विचारले, हे भगवान, ज्या व्यक्ती गरीब आहेत, जे काही दान धर्म करू शकत नाही, त्यांनी काय केले म्हणजे त्यांना पुण्य प्राप्त होईल? यावर भगवान विष्णूंनी लक्ष्मीला सांगितले, त्यांनी फक्त रोज नित्य गायीचे पूजन करावे, दर्शन घ्यावे. इतके जरी केले तरी पुण्य प्राप्त होते, कारण तिच्यात सर्व देवदेवतांचा निवास आहे. किंवा गोवत्ससहित गाय दान द्यावी, तिला वस्त्र अलंकाराने सजवावे व तिच्या गळ्यात घंटा बांधावा व ती गाय ब्राह्मणास दान द्यावी. तेव्हा लक्ष्मीने विचारले, गाय जर इतकी पवित्र आहे तर मग ते मुखाने काहीही भक्षण का करते? तेव्हा भगवान विष्णूंनी सांगितले, कारण तिला शाप दिला आहे. तेव्हा लक्ष्मीने विचारले, कुणी शाप दिला आहे, केव्हा दिला, याबाबत काय कथा आहे ती सांगावी. भगवान विष्णूंनी सांगितले, एकदा आम्ही कैलास पर्वतावर गेलो. आमच्या तिघात आध्यात्मिक चर्चा झाली व सहज विषय निघाला, श्रेष्ठ कोण? ब्रह्मदेव म्हणाले, मी सृष्टीचा निर्माता आहे. मी सांगितले, होय, मी त्यांचे पालनपोषण करणार आहे, संरक्षण करणार आहे. आणि आम्ही दोघांनी भगवान शंकरांना सांगितले, जर आम्ही हे कार्य केले नाही तर तुम्ही संहार कोणाचा करणार? भोलेनाथ म्हणाले, ठीक आहे, तुम्हीच श्रेष्ठ आहात, पण मी गंगा अवतरणाच्या वेळी माझ्या मस्तकावर चंद्ररूपी असणारा मुकुट मी काढून ठेवलाय. पण मी तर भोलेनाथ आहे. तो स्वर्गात राहिला की पाताळात मला काही आठवत नाही. जो शोधून आणेल तो श्रेष्ठ. भगवान विष्णूंनी सांगितले, मी पाताळात गेलो पण मुकुट काही सापडला नाही, त्यामुळे मी भगवान शंकरास शरण आलो व सांगितले, मला काही मुकुट सापडला नाही. थोड्या दिवसांनी ब्रह्मदेव परत आले. त्यांनी सांगितले, मी मुकुट फक्त पाहिलाय. तेव्हा भगवान म्हणाले, तुम्ही खरेच बोलत आहात का? तेव्हा ब्रह्मदेवांनी सांगितले, ही पहा, केतकी व गोमाता यांची साक्ष घ्यावी. तेव्हा गायीने फक्त मान हलवून व केतकीने देखील मुख हलवून खोटी साक्ष दिली. त्यामुळे भगवान शंकरांनी दोघांना शाप दिला.
हे गोमाता, तू मुखाने खोटे बोललीस म्हणून मुखाने अपवित्र होशील व केतकीसही शाप दिला, तू माझ्या पूजनात मला अप्रिय ठरशील. तेव्हा लक्ष्मीने विचारले, हे भगवान, मग सरस्वती अपवित्र स्थानी का निवास करते? तेव्हा त्यांनी सांगितले, तिला ब्रह्मदेवाने शाप दिला आहे म्हणून कलियुगात ती कुपात्र व्यक्तींच्या जिव्हेत देखील निवास करते. परंतु हे लक्ष्मी, आता तुझे समाधान झाले ना? ज्या व्यक्तींना दान धर्म करणे शक्य नाही त्यांनी गोमातेचे केवळ दर्शन घ्यावे, पूजन करावे व ज्या व्यक्तींना शक्य होईल त्यांनी गायीला चारा खाऊ घालावा, गाय ब्राह्मणास दान द्यावे, ज्यामुळे त्यास पुण्य प्राप्त होते. असा हा अधिक महिन्याचा महिमा आहे. येथे अधिक मासाचा दुसरा अध्याय पूर्ण झाला. आपणास आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओच्या खाली असलेल्या सबस्क्राईब शब्दावर जरूर क्लिक करा. धन्यवाद. नमस्कार. जय केसरी नंदन.